आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा नगरपंचायतीच्या गेल्या 5 महिन्यातील राजकारणात कधी नव्हे असा वेगळ्या अर्थाने कळस गाठला आहे। आज शहरातील बीके देसले नगरसह विविध प्रभागात वस्तुस्थितीची पाहणी सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते दीपक अहिरे यांनी केली आहे। त्यावर नगराध्यक्षा गटाकडे 6 सदस्य आणि समोरच्याकडे 11 सदस्य, उपनगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापतीपदी अशी रेलचेल आहे। नगरसेवक हा एक मर्यादित प्रभागातून आलेला जनसेवक असतो। या उलट जनाधार घेत संपूर्ण शहरातून लोकनियुक्त असलेला नगराध्यक्ष हा सदैव चर्चेत राहणारी आणि लोकांच्या अपेक्षाच्या पूर्ततेकडे नेणारी विश्वासपात्र व्यक्ती असते। जनसेवकाला एक आधार घेऊन खुर्ची मिळते, ती खुर्ची पूर्ण 5 वर्षे टिकली नाही तर अर्ध्यातून दुसऱ्याला द्यावी लागेल का या चिंतेत आणि माझ्या जवळचा माझा सत्तेतला हिस्सा खाणार तर नाही ना या विचारात असतो। नगराध्यक्षाला कमी लेखण्याचे, प्रशासनाला वेठीस धरण्याचे धोरण हे जबाबदार वर्तन या जनसेवकांकडून होऊ लागते। हेच आकाच्या या धडपडीत तो जनसेवक न राहता मनसेवक बनतो आणि त्याला त्याच्याच प्रभागातील समस्या सतावू लागतात। पण हे बुमरँग आपल्यावरच उलटू शकते ही समज यायला तेव्हा खूप उशीर झालेला असतो। तुमच्या बहुमताच्या जोरावर गटारीवरचे ढापे टाकणे, पावसाळ्यात मुरुम टाकणे, दुरळणी फवारणी करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांवर विश्वास ठेवून भर उन्हात पाणी पुरवठा योजनेवर राबवणाऱ्या गरीब मजुरांचे 5 महिन्याचे पगार रोखण्याचे षडयंत्र तुम्ही रचले। तेव्हा तुम्ही मनसेवक झालेले असतात। सत्तेमध्ये कोणीही विरोधक पक्ष नसताना जनताच तुमच्या विरोधात जाईल आणि तुम्हाला जाब विचारेल। त्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये घरोघरी जाऊन एकदा 10 मिनिटे थांबून बघा। गटार आणि मेला मिश्रित पाणी घरात, बाथरूम मध्ये परत येत आहे। एक नगरसेवक म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून तरी गटारीच्या समस्येची लाज वाटली पाहिजे होती। याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटतील। काहींचे घोडे मैदान जवळ आले आहेत, लक्षात घ्या। नगरसेवकांच्या रूपाने तुम्ही निदान तुमच्या प्रभागात तरी जनसेवक राहा। मनसेवक होण्याचा प्रयत्न केला तर शिंदखेड्याची जनता तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी दीपक अहिरे। शिंदखेड्याचे जे घाणेरडेपणाचं राजकारण, केविलवाणीपणाचा राजकारण शिंदखेडा शहरात जे शिंदखेडा नगरपंचायतीचे नगरसेवकांनी सुरू केलेलं आहे, बहुमताच्या दूषित राजकारण, गटारी साफ करण्याला ठेकाला विरोध करणे, ढापा टाकण्याला विरोध करणे, मुरुम टाकण्याला विरोध करणे। आज शिंदखेडा शहरात सतत दुसरा दिवस पाऊस पाऊस पडलेला आहे। मोठ्या प्रमाणाने पाऊस झालेला आहे, समाधानकारक पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे गटारी तुंबल्या, गटारीतला पाणी किचनमध्ये घरामध्ये वापस येतोय। त्या गोष्टीच्या ठेक्याला विरोध करणे, कर्मचारीच्या पगारासाठी विरोध करणे हा केविलवाना प्रकार म्हणजे चिल्लरपणा। मी त्या सन्माननीय सर्व नगरसेवकांना सांगू इच्छितो, जे बहुमताचे दूषित राजकारण शिंदखेडा शहरामध्ये करताय, त्यांना त्यांच्यातर्फे आम्ही निषेध करतो आणि सत्कार मोहीम ठेवणार आहे। कारण की तुम्ही शिंदखेडा शहरातल्या गटार सफाईला विरोध करणारे, नाले सफाईला विरोध करणारे, गटारे फुटलेल्या ढापाला विरोध करणारे असे जे तुम्ही नगरसेवक आहेत, बहुमताचा दुरुपयोग करताय आणि शिंदखेडा शहराला वेठीस धरण्यामध्ये येणारा आता पावसाळा सुरू झालेला आहे, पाऊस धो पडतोय। याच्यात जर गटारीमधून रोगराई पसरली किंवा रोगराई सुरू झाली तर याला सर्व जबाबदार 11 नगरसेवक राहतील, जे विकास कामाला विरोध करताय। याशी नगरसेवक जबाबदारी। शिंदखेडा शहरात एकही माणसाला मलेरिया झाला, टायफॉइड झाला, जैरी मलेरिया झाला, ते सर्व जबाबदार राहतील। अहो, सन्माननीय दीपक दादा देसले ते माजी नगराध्यक्ष शिंदखेडा शहरात, त्यांनी स्वतः त्यांच्या वार्डातल्या गटारी साफ झाल्या पाहिजे, ढापा टाकल्या पाहिजे। ते स्वतः सत्ताधारीतले ते सुद्धा देत आहे आणि मग हे बाकीचे काही बोटावरमध्ये जुकते लोक हे कशासाठी चिल्लरपणा करताय? कमिशनसाठी? आम्ही तर आरोपच करणार, तुम्ही कमिशनसाठी करताय शिंदखेडा शहरातला विकासा। आणि जर असं झालं, तत्काळ गटारी साफ झाल्या नाही, नाले साफ झाले नाही, मुरुम टाकलं गेलं नाही, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा पगार हिंगाला नाही, तर आम्ही येणाऱ्या काही दिवसात शिंदखेडा शहरात जन आंदोलन उभं करून प्रत्येकाच्या घरात जाऊन सत्कार करू, तुम्ही शिंदखेडा शहरातला विकास पोहोचवताय म्हणून। आपली जय जवाहर, जिंदाबाद। शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।